MBBS वाला कन्सल्टन्सीच्या ठाणे ऑफिसचे अनेक मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन। वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। MBBS वाला कन्सल्टन्सी या संस्थेच्या ठाणे ऑफिसचे भव्य उद्घाटन नुकतेच या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून भारतातील विद्यार्थ्यांना क्रिमिया फेडरल मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शन दिले जाते। या कन्सल्टन्सीची स्थापना घोगाव येथील सुपुत्र डॉक्टर सूरज प्रकाश पाटील यांनी केली असून मागील 4 वर्षात महाराष्ट्रातील 257 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या या रशियन विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला आहे। विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि मार्गदर्शन अधिक सुलभ व्हावे या उद्देशाने ठाणे येथे नवीन उपशाखेची सुरुवात करण्यात आली आहे। या कार्यालयाचे उद्घाटन आधार हॉस्पिटलचे ठाणेचे मालक सुनील चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये जगन्नाथ भावके समाजसेवक, भीमराव धुळप संपादक, दिगंबर दरेकर कळवा हॉस्पिटल, डॉक्टर अंकुर आयुष हॉस्पिटल, समाजसेवक जयप्रकाश माने, सुनील जाधव यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी आपली उपस्थिती नोंदवली। उद्घाटनाच्या कार्यक्रमाने ठाणेकरांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे एक सुवर्ण संधीचं दार उघडणारे पाऊल ठरणार आहे। नमस्कार, आज असं एका आपण अवलियाला भेटतोय। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडेगावातून आलेला हा अवलिया आज एक उच्च लेवलवरती पोहोचलेला आहे। त्यांनी जवळजवळ स्वतः डॉक्टर जरी असले तरी त्यांनी अनेकांना डॉक्टरची पदवी मिळवून दिलेली आहे। असे आमच्या घोगाव गावचे सुपुत्र, कराड तालुका जिल्हा सातारा येथील सुपुत्र आमचे डॉक्टर सूरज प्रकाश पाटील यांच्याशी आपण बातचीत करतोय। नमस्कार। नमस्ते सर। मला एक सांगा, तुमचं शिक्षण कधी, डॉक्टर पदवी तुम्ही कधी पूर्ण केली? 2023 मध्ये सर माझं MBBS वर्षामध्ये कंप्लीट झालं। आता मी सध्या इंडियामध्ये त्यानंतर आलोय। FMGC एक्झाम माझी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाली आहे आणि आता त्यानंतर मी आता इथे महाराष्ट्रामध्ये आता मुलांचे MBBS ऍडमिशन कंप्लीट करतोय, त्यांना त्याबद्दल गायडन्स देतोय। गेले 4 वर्ष झालं। सुरुवात ह्या ऍडमिशनच्या प्रोसेसची आपण 2022 पासून केली प्रॉपर वे मध्ये। स्टार्टिंगला मला 4 जणांची माझी टीम होती ज्यांचे मी ऍडमिशन केले। त्यानंतर ती प्रोसेस 28 जणांची आली, पुढच्या वर्षी 28 जणांचे मी ऍडमिशन केले। परत तीच प्रोसेस मी 52 जणांचे परत त्यापर्यंत मी पोहोचलो आणि लास्ट इयर मी 111 जणांचे ऍडमिशन केले आणि ह्या वर्षी आता 2025 मध्ये ह्या गोष्टी आता चालू आहे। आपले वडील सुद्धा डॉक्टर आहेत आणि आपण सुद्धा तोच मार्ग स्वीकारला, त्याच्या फक्त कारण काय? कारण की लहानपणापासून एक मोटिवेशन होतं पप्पांनाच बघून की बाबा केलं तर ह्याच गोष्टी करायच्या, लोकांची हेल्थ म्हणा त्या गोष्टी, पण स्वतःला मोटिवेट करायचं, स्वतःचा डॉक्टर झालोच आणि आता आपल्या अंडर जवळपास 257 प्लस मेडिकल क्षेत्रामध्ये ऍडमिशन आपण केलेले आहेत आणि ते पण MBBS डॉक्टर आपल्या अंडर एवढे आपण घडवतोय, ही खूप चांगली बाब मला पण वाटते। आणि आता आपण कोणत्याही काउन्सिलर 10-15 कॉलेजेसमध्ये पण नाही, जिथे माझं MBBS कम्प्लीट झालं, ज्या कॉलेजबद्दल मला ज्ञान आहे त्या कॉलेजमध्ये मी मुलांना व्यवस्थित सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो, फक्त मी तिथे ऍडमिशन करतो। MBBS वाला रशियन डॉक्टर ही जी तुम्ही टॅग दिलाय, त्या मागचा काही उद्देश काय आहे? उद्देश जास्त काही नाहीये। MBBS आपण ऍडमिशन करतो काहीतरी एक देशी त्याला एक तडका लागावा, त्याच्यामुळे MBBS वाला असं हे नाव ते आपण कन्सल्टन्सीचं असं नेम दिलेलं आहे। ह्यामध्ये तुम्ही जे आता डॉक्टर नवीन तरुण पिढी आहे ते आता डॉक्टर होण्याच्या मार्गावरती आहेत किंवा त्यांना डॉक्टर व्हायचा किंवा काही इतर मार्ग स्वीकारतात, तर ह्यामध्ये आल्यानंतर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय त्यांना तुम्ही सांगाल? खूप मुलांना अवेअरनेस नाहीये की बाबा आपण इंडियामध्ये पण बाहेर आणि इंडियाच्या कम बजेटमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो। कारण की आजकाल जर तुम्ही बघितलं जवळपास 24-25 लाख मुलं नीटला अप्लाय करतात, पण इंडियामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स फक्त 44 to 45,000 आहे। त्यामध्ये जनरल कॅटेगरीचा कोटा वेगळा असतो, OBC कॅटेगरीचा वेगळा असतो, SC/ST कॅटेगरीचा वेगळा, म्हणजे इन जनरल एवढ्या लोकांमध्ये ह्या कॉम्पिटिशन मध्ये खूप अवघड पडतं। 720 मार्काचा पेपर असतो, मुलांना नीटमध्ये कमीत कमी 620-630 मार्क पाडावे लागतात जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल, जरी साधी गोष्ट नाहीये। तर जरी तुम्ही क्वालिफिकेशन म्हणजे फक्त 150 मार्क जरी तुम्हाला नीटमध्ये पडली तरी पण तुम्ही MBBS हे जे स्वप्न आहे तुमच्या अब्रॉडमध्ये अगदी कमी दरामध्ये कम्प्लीट करू शकता। आपल्या कॉलेजची फी ही गव्हर्नमेंट कॉलेज आहे, कॉलेजची फी फक्त 3,15,000 आहे। हॉस्टेलची फी पण इंडियातल्या हॉस्टेलपेक्षा कमी आहे, फक्त 1,000 बसणे 4,500 ही हॉस्टेलची फी आहे। त्यामध्ये कोणताही छुपा खर्च, डोनेशन म्हणा असं काही वेगळा खर्च इथे आपल्याला द्यावा लागणार नाहीये। त्यामुळे मुलं ह्या क्षेत्रामध्ये पण जाऊ शकतात आणि आजकाल हजारो मुलं अब्रॉड मध्ये म्हणण्यापेक्षा रशियामध्ये MBBS साठी जातात आणि त्याचं स्वप्न साकार करून सेम जसं इंडियातले डॉक्टर्स प्रॅक्टिस इंडियामध्ये करतात तेही मुलं इंडियामध्ये परत प्रॅक्टिस पण करतात। सांगायला गेले तर डॉक्टर ही पदवी घेत असताना अनेकांना ह्या महाराष्ट्रामध्ये असू दे किंवा इंडियामध्ये डोनेशन्स ही
प्लस एज्युकेशनची फी लाखोच्या घरात जाते. जवळजवळ एखाद्याला 50-50 लाख करोडच्या आसपासचा donation ची fee जाते. डोनेशनची फी असते. आणि इतकी परिस्थिती लोकांची नसते की तो पैसा तितका खर्च करायचा. पण स्वप्न असतं मला डॉक्टर व्हायचं आहे. मग जर डॉक्टर जर व्हायचं असेल तुम्हाला नक्कीच MBBS वाला रशियन डॉक्टर त्यांच्याकडे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला फक्त डॉक्टर सुरेश प्रकाश पाटील यांच्याशीच तुम्ही संपर्क करायचा आहे. आणि यांना जर तुम्ही संपर्क केला तर तुमचं स्वप्न साकार व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. पुन्हा एकदा मी त्यांना एक प्रश्न शेवटचा विचारतो, आपण ह्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? संदेश माझा हाच राहील की जरी तुम्हाला नीट मध्ये कमी मार्क्स पडले तर तुम्ही खचून जाऊ नका. कारण की जे नीट पेपर जो तुम्ही देताय तो फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या सब्जेक्ट देत आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं तर काय फ्युचरमध्ये MBBS रिलेटेड काय एवढा रेस्पॉन्स मध्ये काही घेण्यात येत पण नाहीये. बायोलॉजीमध्ये बघायला गेलं तर बॉटनीचं पण काही नाहीये. झुलॉजीमध्ये आपले 4-5 12वी आणि 11वी सब्जेक्ट काही चॅप्टर्स आहेत त्या रिलेटेड घेण्यात येणं आहे त्या सब्जेक्टचं. जर तुम्हाला खरोखर झुलॉजीमध्ये आणि MBBS मध्ये इच्छा असेल तर तुम्हाला 150 मार्क्स पडून द्या, 200 मार्क्स पडून द्या किंवा 250 पडून द्या. तुम्ही एकदा त्यामध्ये पडला, ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही त्यामध्ये 100% होणार आहात. आता आपल्याकडे मुलं अशी आहेत ज्यांना 150 बसून ते 300 बसून ते 500 प्लस मार्क्स पडले, पण त्यांचा आता ते सक्सेस रेशो पूर्ण झालाय, कम्प्लीट झालाय. MBBS होऊन इंडियामध्ये प्रॅक्टिस पण करतायत. मग जरी तुम्हाला मार्क्स कमी पडले असतील, इंडियामध्ये सीट्स नसतील भेटतील मेडिकलच्या, तरी मला कॉन्टॅक्ट करा. परत तुम्हाला डिटेलमध्ये मी पूर्ण मार्गदर्शन करेल. कारण मी कोणताही काउन्सिलर नाही, ऍज अ डॉक्टर तुमच्याशी बोलतोय. ऍज अ डॉक्टर मी ऍडमिशन करणार आहे. कोणत्या काउन्सिलर सारखं इथे बसून ऍडमिशन करणार नाहीये. प्रॉपर मी तुमच्याबरोबर रशामध्ये येणार आहे. रशामध्ये कॉलेज कसं आहे, कॅम्पस कसं आहे, अभ्यासाबद्दल मार्गदर्शन करून मी स्वतः या प्रोसेस मधून गेलोय तर मला माहिती आहे मुलांना काय लागतं काय नाही ते इन डिटेल माझ्याकडून मार्गदर्शन राहणार. त्यामुळे तुम्ही काय प्रॉब्लेम नाहीये. बाकी तुम्ही या ऑफिसला व्हिजिट द्या. आपलं ऑफिस आता नवीनच ठाण्यामध्ये पण ओपन झालंय. माझं पहिलं ऑफिस आहे. तुम्ही विचार करा, अजून मी कुठेही ऑफिस नाही. आतापर्यंत 257 ऍडमिशन केले, सगळे घरी बसून केले. पण माझं फर्स्ट टाइम ऑफिस असणार आहे. अजून मी कुठे ऍडव्हर्टाइजमेंट बोर्ड वगैरे अजून कुठेही मला लावायची गरज लागली नाही. माझं काम बोलतं. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे तसंच होऊन जातं. त्यामुळे नक्की भेट द्या. मी बाकी मग तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन नक्की